लग्नानंतर होईलच प्रेम या नव्या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये गणेश मंदिरामध्ये कुशलचं लग्न चालू असतं. नेमकं तिथेच काव्या, जीवा दोघेही आधीचेच हजर असतात. इतक्यातच सुमनला घेऊन नंदिनीने तिथे धडाकेबाज एंट्री केलेली असते. ज्यावेळी ते लग्न थांबवण्यासाठी नंदिनी तिथे एंट्री घेते त्याच वेळेस काव्या खांबाच्या पाठीमागून हे सगळं पाहत असते. नंदिनी तिथे चालू असलेलं लग्न अचानकपणे थांबवते. सगळ्यांच्या नजरा नंदिनीकडेच लागलेल्या असतात. इतक्यातच पाठीमागून पार्थ देखील आलेला असतो. नंदिनी तिथे सर्वांच्या समोर सांगते की हे लग्न थांबवणं मला भाग आहे. कुशल ज्यावेळी सुमनला तिथे आल्याचे पाहतो तेव्हा आपसुकच त्याच्या हातून हार खालती पडतो. कारण कुशल देखील घरच्यांच्या प्रेशरमुळे ते लग्न करायला तयार झालेला असतो. नंदिनी तिथे सर्वांना सांगते, आज जर का हे लग्न झालं तर एकाच वेळेस 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील. नंदिनी सर्वांच्या समोर खुलासा करते की नवरा मुलगा कुशल, नवरी मुलगी सरिता आणि गेले 3 वर्ष कुशल ज्या मुलीवरती प्रेम करतो ती सुमन. या तिन्ही लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात या एका लग्नाने. तेव्हा लग्न मंडपामध्ये नुसतं चर्चांना उधाण आलेलं असतं. ज्यावेळी सरिता सुमनला पाहते तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. तर नंदिनी तिच्या समोर खुलासा करते की गेले 3 वर्ष झालं कुशल हा सुमनवरती प्रेम करतो. नंदिनी सरिताला विचारते की हे सगळं तुला माहीत होतं का? तेव्हा सरिता सांगते की नाही. तेव्हा नंदिनी कुशलला सांगते की हे बघ कुशल, आता तुला उत्तर द्यावंच लागेल कारण ही तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे. सरिता कुशलला दबक्या आवाजानेच विचारते की हे सगळं खरं आहे का? तेव्हा कुशल होकार देतो. सरिताला मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनी सरिताला म्हणते, ही गोष्ट कुशलच्या घरच्यांना ठाऊक होती परंतु मुद्दाम त्यांनी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये. नंदिनी पुन्हा सरिताला विचारते की मग मला आता या एका प्रश्नाचं उत्तर दे की तरी देखील आता तुला कुशलशी लग्न करायचं आहे का? तेव्हा सरिता भरमंडपात सांगते की नाही, मला कुशलशी लग्न करायचंच नाहीये कारण याचं दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीवरती प्रेम आहे. लग्न मंडपातच सरिताने स्वतःहूनच लग्न करायला नकार दिलेला असतो. ऐनवेळी सुमनला घेऊन येत नंदिनीने ते लग्न वेळेवरतीच थांबवलेलं असतं आणि 3 जीवांचं आयुष्य जे उद्ध्वस्त होणार असतं ते वेळीच थांबवलेलं असतं. परंतु कुशलच्या बाबांची जी गुंड लोकं असतात ती तिथे नंदिनीच्या अंगावरतीच धावून जातात. तो नंदिनीला जाब विचारतो की तू कोण आहेस आणि आमच्या मुलीचं इथे लग्न सुरू आहे ते मोडायला तू का टपून बसले आहेस? तू इथून निघून जा, असं म्हणत ज्यावेळी तो गुंड नंदिनीच्या अंगावरती धाव घेतो तेव्हा पार्थ मध्यस्थी करतो आणि त्याचं तोंड बंद करायला सांगतो. ज्यावेळी पार्थ पुढाकार घेतो तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो पार्थ तिथे आल्याचं पाहून. नंदिनी सर्वांच्या समोर हात जोडते आणि ती त्यांना सांगते की हे बघा, मी तुमच्या मुलीच्या लग्नात मोडता घालायला नाही आलेले. खरं तर तिचं आयुष्य पुन्हा जे उद्ध्वस्त होणार आहे ते वेळीच वाचवण्यासाठी आले आहे. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचनंतर नंदिनी तिथे घरच्या सर्वांनाच समजावते की लग्न हे एक पवित्र बंधन आहे. मुलगा मुलगी त्याचबरोबर 2 कुटुंब एकत्र येतात. आज तुम्ही या दोघांचं लग्न लावून तरी द्याल परंतु या लग्नातून कोणीही सुखी होणार नाहीये. या सुमनचं कुशलवरती प्रेम आहे आणि निराशेमुळे ही मुलगी आत्महत्या करायला निघाली होती, असं नंदिनीने खुलासा करता क्षणी तिथे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्याचनंतर नंदिनी पुन्हा कुशलला विचारते की मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तू अजूनही सुमनवरतीच प्रेम करतो का? असं विचारल्यानंतर कुशलच्या तोंडातून आपसुकच होकार येतो. तेव्हा नंदिनी हात जोडून सरिताची माफी मागते. ती म्हणते की तुझं लग्न मोडण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता परंतु 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यावं कारण ते एकमेकांना पूर्ण करतात असंच माझं म्हणणं आहे आणि या प्रेमाचा मान आपणच राखायला हवा ना. त्यानंतर नंदिनी ही सरिताला वचन देते, इथून पुढे ज्या दिवशी तू ज्या मुलाशी लग्न करण्यासाठी तयार होशील त्या लग्न मंडपात तुझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी मी नक्कीच येईन की या मोडलेल्या लग्नात तुझा काहीही कसलाही दोष नव्हता. त्याचनंतर नंदिनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या समोर हात जोडते आणि त्या सर्वांकडे रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज तुम्ही जरी सरिता कुशलच्या लग्नाचे हितचिंतक असला तरी देखील तुम्ही कुशल आणि सुमन या दोघांच्या लग्नाला परवानगी द्यावी कारण या लग्नामध्येच या तिघांचंही हित आहे. नंदिनीने अगदी पोटतिडकीने सर्वांची समजूत घातलेली असते. तेव्हा सरिताचे आई बाबा
मनाचा मोठेपणा दाखवतात. सर्वांच्या समोर ते नंदिनी पुढे जातात आणि ते सांगतात की ठीक आहे, आमची सुमन कुशलच्या लग्नाला परवानगी आहे. तेव्हा सरिता समोर येता क्षणी नंदिनी मान खालती घालून तिची हात जोडून माफी मागते. नंदिनी खूप खुश असते. ज्यावेळी सरिता तिचे आई बाबा तेथून जातात तेव्हा नंदिनी सुमनला घट्ट मिठी मारते. जीवा, पार्थ दोघेही आता नंदिनीवरती खूप इम्प्रेस झालेले असतात. तिथे जे काही लोक उपस्थित असतात ते सर्वच जण टाळ्या वाजवत नंदिनीवरती कौतुकाचा वर्षाव करत असतात. कारण नंदिनीने दोन प्रेम करणाऱ्या जीवांना एकत्र आणलेलं असतं. ज्या लग्न मंडपामध्ये सरिता कुशलचं लग्न लागणार असतं त्याच लग्न मंडपामध्ये सर्वांची समजूत घालून सुमन व कुशलच्या लग्नाला सर्वांनी परवानगी दिल्यानंतर नंदिनीने मुंडावळ्या बांधून तिथे सुमनला लग्नासाठी तयार केलेलं असतं. आणि ज्यावेळी त्या दोघांचंही लग्न सुरू असतं तेव्हा सुमनला खुश पाहून नंदिनी आणखीनच खुश झालेली असते. नंदिनीने सुमनचा जीव जरी वाचवला असला तरी देखील तिचं प्रेम तिला मिळवून दिलेलं असतं. आणि याच एका गोष्टीवरती पार्थ नंदिनीवरती इम्प्रेस झालेला असतो. त्याचनंतर नंदिनी त्या लग्न मंडपातून ज्यावेळी बाहेर जाते तेव्हा पार्थचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि पार्थ देखील तेथून नंदिनीच्या पाठोपाठ निघून जातो. आता आपल्याला आपली ताई पाहिल की काय या भीतीने काव्य देखील खांबाच्या पाठीमागे लपते आणि जीवा देखील लपलेला असतो. ज्यावेळी नंदिनी मंदिराच्या बाहेर आलेली असते तेव्हा पार्थ येतो. पार्थ तिला हाक मारून थांबवतो आणि तिचं कौतुक करत तिला सॅल्यूट मारतो. परंतु नंदिनी तिथे स्वतः त्या सगळ्याचं क्रेडिट न घेता उलट पार्थला सांगते की अहो नाही हो, प्रेम तर त्या दोघांचं होतं, मी काय फक्त निमित्त मात्र ठरले. त्यानंतर नंदिनीच्या लक्षात येतं की पार्थने तरी तिची एवढी सगळी मदत केली आणि तरी देखील तिने त्याचे आभारच मानलेले नाही आहेत. तेव्हा नंदिनी तिथे पार्थचे आभार मानत असते, त्याला थँक्यू म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो की थँक्यू म्हणायची गरज नाही आहे, उलट मी तरी खुश आहे कारण मी एका चांगल्या कामाचा भाग होऊ शकलो. मला ना खरंच आश्चर्य वाटतं आहे की या आत्महत्या करणाऱ्या मुलीचं एका तासापूर्वीचं आयुष्य आणि आता एका तासानंतरचं आयुष्य यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पार्थ पुन्हा नंदिनीचं कौतुक करत तिला म्हणतो की अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवलीत. तेव्हा तिथे नंदिनी त्याचं क्रेडिट नाही घेत. पार्थला सांगते की अहो खरंच असं काही नाही आहे, उलट त्या दोघांच्या प्रेमावरती माझा अतूट विश्वास होता. उलट माझं तर असं म्हणणं आहे की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं कारण ते एकमेकांना पूर्ण करतात. उलट मी तर या कारणासाठी खुश आहे की सुमन सगळं कसं तिच्या मनासारखं झालं आहे आणि हेच माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. देवाच्या साथीने सुमनने जन्माच्या जोडीदारासोबत हातात हात गुंफला आहे. मला आणखीन काय हवं. अगदी ताटातूट होता होता ते दोन्ही जीव एकत्र आले. मला आणखीन काही नको असं म्हणत नंदिनी सर्व क्रेडिट स्वतः न घेता मनाचा मोठेपणा दाखवते. त्यानंतर पार्थ नंदिनीला सांगतो की खरं तर मी निघालोच होतो परंतु तुमची बॅग माझ्या कारमध्ये आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. आणि त्यानंतर ते दोघेही कारकडे जातात. तर तोचपर्यंत इकडे मंदिरामध्ये काव्या ही खांबाच्या पाठीमागूनच लपलेली असते आणि ती इकडे तिकडे कुठे तिला तिची ताई नंदिनी दिसते आहे का ते पाहत असते. इतक्यातच पाठीमागून जीवा आलेला असतो. जीवाचं लक्ष जातं तर काव्या ही चोरासारखी इकडे तिकडे फक्त पाहत असते. पाठीमागून जीवा ज्यावेळी येतो आणि तो विचारतो की नक्की काय चाललंय तेव्हा काव्या डचकते आणि ती जीवाला जोरजोराचे फटके द्यायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो की अरे तुला एक सांगू का, तिथे ना एक मुलगी होती, ती ना सॉलिड होती. सॉलिडमध्ये तशी सॉलिड नाही हा, तिने एक चुकीचं होणारं लग्न मोडून अगदी बरोबर होणारं लग्न लावलं आहे. परंतु जीवाला अजून हे माहिती नसतं की ज्या सॉलिड मुलीचं तो कौतुक करायला निघाला आहे ती काव्याची मोठी बहीण नंदिनी आहे. काव्याच्या समोरच जीवा नंदिनीचं कौतुक करून थकतच नसतो. तो म्हणतो की तिने स्वतःहून एक मोठं वादळ आणलं आणि नंतर स्वतःच त्या वादळाला एक वेगळीच दिशा दिली. कमाल मुलगी आहे. जीवा ज्यावेळी नंदिनीचं कौतुक करत असतो तेव्हा काव्या तिथे सांगते की नंदिनी, नंदिनी नाव आहे तिचं. तेव्हा जीवा विचारतो की ती कोण. तेव्हा काव्या सांगते की ती माझी मोठी बहीण आहे. जीवा आश्चर्यचकितच होतो. त्यानंतर जीवा विचार करतो की एक मिनिट, परंतु तुझ्या बहिणीच्या मागे माझा पार्थ आता नक्की काय करत होता. त्यावेळी काव्य त्याला विचारते की म्हणजे तो तुझा मोठा भाऊ होता का पार्थ दादा. तेव्हा जीवा सांगतो की हो,
परंतु काहीही म्हणा काव्या, ती मुलगी ना खरंच कमाल होती. सर्वांनी तिचे ना व्हिडिओ शूट केले आहेत, वर्ल्ड फेमस होईल ते. जीवाला नंदिनी खूपच आवडलेली असते. म्हणजे तिने धडाकेबाज एंट्री घेऊन पुढे जे काही केलं त्याबद्दल जीवा स्वतःहून स्वतःच्या तोंडून नंदिनीचं भरभरून कौतुक करत असतो. तेव्हा काव्या नंदिनीचा मूळ स्वभाव जीवाला सांगते. ती म्हणते की एरवी जर तू माझ्या बहिणीशी बोलायला आलास ना तर नाजूक फुलासारखी बोलते, परंतु असं काहीतरी घडलं ना की डायरेक्ट डेअरिंगबाज एंट्रीज घेते. तर तोचपर्यंत इकडे नंदिनीने पार्थच्या कारमधून स्वतःची पर्स घेतलेली असते. त्यानंतर पार्थ नंदिनीला विचारतो की तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते की अहो नाही, एकतर माझ्यामुळे तुम्हाला आधीचाच खूप जास्त त्रास झाला आहे, आता राहू देत, माझे मी जाईन ना. आणि त्यानंतर नंदिनी पुन्हा पार्थचे आभार मानते आणि ज्यावेळी ती तेथून निघालेली असते पार्थ एकटक नंदिनीकडे पाहतच राहतो. तो फुल ऑन इम्प्रेस झालेला असतो तिच्यावरती. नंदिनी त्यानंतर रिक्षा पकडते आणि तेथून जाते, परंतु पार्थची नजर नंदिनीवरून काही हटलेलीच नसते. नंदिनी रिक्षात बसून निघून गेल्यानंतर आता कुठे पार्थच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, ही तर मुलगी गेली आणि आपण तिचं नावच नाही विचारलं. परंतु नंदिनी खूप जास्त दूर गेलेली असते. त्याचनंतर पार्थचं लक्ष हे जीवाच्या बाईककडे जातं. तेव्हा पार्थ विचार करतो की जीवा इथेच आलाय, परंतु अचानक गेला तरी कुठे असावा. तर तोचपर्यंत मंदिरात काव्याला जीवा समजावून सांगतो की अरे असं असेल तर मग आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की. अगं उलट तुझी बहीण आहे म्हटल्यानंतर आपलं लग्न व्हायला सोपं जाईल ना, ती मदत करेल आपल्याला. त्यावरती काव्या म्हणते की अजिबात नाही. हे बघ जीवा, तुला माझ्या घरी यावं लागेल आणि रिचल माझ्या आईवडिलांकडे मला मागणी घालावी लागेल. तेव्हा तिथे जीवा म्हणतो की ठीक आहे, चल मग आत्ताच जाऊया. त्यावरती काव्या त्याला अडवते आणि त्याला विचारते की परंतु तुझ्या कामाचं काय? काव्या तिथे जीवाला एका गोष्टीची आठवण करून देते. ती सांगते की असं काय करतोयस जीवा, मी तुला सांगितलं होतं ना की जोपर्यंत मी IASची एक्झाम क्रॅक करत नाही आणि जोपर्यंत तू इंडिव्हिज्युअल होत नाहीस तोपर्यंत आपण लग्नाचा विचार करायचा नाही आहे. त्यावरती जीवा काव्याला सांगतो की सगळं माझ्या लक्षात आहे, परंतु मी फक्त तुझी मस्करी करत होतो आणि तुला कसं वाटलं की मी हे सगळं विसरू शकतो, असं जीवाने म्हणता क्षणी काव्या जीवाला विचारते की एक मिनिट, तू तर माझ्यासाठी गजरा आणायला गेला होतास ना? तेव्हा जीवाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो सांगतो की हो, तुझा मला फोन आला होता त्यावेळी मी गजरा आणला होता, परंतु काय झालं माहिती आहे का? असं म्हणत असतानाच काव्य चिडते आणि ती जीवाला म्हणते की झालं, तू पुन्हा कारणं द्यायला सुरुवात केलीस ना. आणि चिडून ती म्हणते की याला काहीच अर्थ नाही आहे, मला ना आता क्लासला जायला उशीर होतोय, मला भूकही लागली आहे. आणि ती मंदिरातून तशीच निघून जाते आणि तिला पुन्हा मनवण्यासाठी जीवा तिच्या पाठीमागे धाव घेतो. त्याचनंतर रात्री पिहू ही जोरजोराची थाळी वाजवून घरातील सर्वांना जेवायला बोलवत असते. ती मोठमोठ्यानेच ओरडते की रम्याताईने सर्वांसाठी गुलाबजाम बनवले आहेत आणि जर तुम्ही कोणी खालती नाही आले तर सगळे गुलाबजाम मी संपवून टाकेन. तेव्हा घरातील सर्वच जण तिथे जेवायला आलेले असतात. देशमुखांची पूर्ण तिथे फॅमिली दाखवण्यात आली आहे. घरातील सर्वच जण एकत्र येतात व ते ज्यावेळी जेवणासाठी बसलेले असतात इतक्यातच रम्या सर्वांसाठी तिने जे गुलाबजाम बनवून आणलेले असतात ते घेऊन आलेले असते. तर मिथून रम्याने बनवलेल्या गुलाबजामुनचं खूप जास्त कौतुक करत असतो. पार्थ जीवाला विचारतो की मग आज दिवसभराची तुझी सगळी कामं संपली का? त्यावरती जीवा हसून उत्तर देतो की हो. ज्यावेळी रम्याने जीवाच्या ताटात गुलाबजाम वाढलेले असतात तेव्हा ते गुलाबजाम खाताना जीवा तोंड कसं तरीच करत असतो. इतक्यात विक्रमचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि विक्रम त्याला विचारतो की काय झालं रे जीवा, एवढं हातचं राखून का खातोयस? त्यावरती युगला आता संधी मिळालेली असते जीवाची टांग खेचण्यासाठी. तो म्हणतो की बाबा साहेब डाएट करतायत ना 6 पॅक्स बनवण्यासाठी. तेव्हा घरातले सर्वच जण जीवाला चिडवतात. इतक्यातच विक्रम जीवाला विचारतो की काय, तू क्लायंट मीटिंगसाठी जाणार होतात ना, मग त्याचं काय झालं? तेव्हा तिथे आता जीवा शांतच होतो, कारण तो कोणत्याही क्लायंट मीटिंगसाठी गेलेला नसतो. तर त्याची मेन क्लायंट असते ती काव्या, तिलाच भेटायला तो गेलेला असतो. परंतु वेळीच पार्थ सगळं काही सावरून घेतो. तो विक्रमला सांगतो की बाबा तू माझ्यासोबत ना आज साईट व्हिजिटिंगसाठी आला होता, खरं तर दिवसभर तू माझ्याच सोबत होता, क्लायंट व्हिजिट उद्या आहे. तेव्हा तिथे विक्रम म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु बिझनेसमध्ये प्रोटोकॉल पाळणं जास्त महत्त्वाचं आहे.
एवढं तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा. तेव्हा तिथे जीवा सांगतो की ठीक आहे. जीवाला यावेळी तरी पार्थने वाचवलेलं असतं. इतक्यातच रम्या पुन्हा येते आणि ज्यावेळी ती पार्थला गुलाबजाम वाढत असते तेव्हा अचानकपणे जीवा सांगतो की प्रेम तर फक्त याच्याच वरती आहे. तेव्हा रम्या घाबरते. तर जीवा तिथे हसून म्हणायला लागतो की काय रम्या, अगं आम्ही दोघे देखील तुझे मामे भाऊ आहोत म्हटलं, काय वसू आत्या. तेव्हा वसुंधरा देखील म्हणते की हो रम्या, अगं त्या दोघांना देखील वाट ना गुलाबजाम. तेव्हा तिथे रम्या सांगते की मी एक कामच करते, हे सगळं जे आहे ना ते तुम्ही दोघंच संपवा. तेव्हा तिथे मिथून वाटे घेऊनच उभा राहतो आणि तो रम्याला सांगतो की हे काय करतेस, अगं तू तर मला फक्त 2च गुलाबजाम दिले आहेस, मला अजून खायचे आहेत. असं म्हटल्यानंतर तिथे सर्वच जण हसत असतात. अगदी आनंदाचं खेळीमेळीचं वातावरण तिथे तयार झालेलं असतं. सर्वच जण गुण्यागोविंदाने एकत्र राहत असतात. त्यानंतर जेवण झाल्यानंतर जीवाने काव्याला फोन केलेला असतो. ज्यावेळी काव्या जीवाचा फोन आल्याचं पाहते तेव्हा थोडीशी घाबरते. आधी पटकन जाऊन ती दरवाजा बंद करते आणि जीवाला फोनवरती सांगते की तू ना असं ऐनवेळी कधीतरी मला फोन करत जाऊ नकोस जीवा. घरच्यांपासून लपवून ना मी तुझं नाव माझ्या मोबाईलमध्ये जीविका असं सेव्ह केलं आहे. तेव्हा तिथे जीवा चिडतो आणि तो म्हणतो की तू जे जीविका फिविका जे नाव सेव्ह केलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे काव्या. त्यावरती काव्यही त्याला उत्तर देते की हो, आणि तू तुझ्या मोबाईलमध्ये माझं कविराज असं नाव सेव्ह केलंय ते काय मला आवडलंय का? सगळं काही सगळ्यांपासून लपवून ठेवण्यासाठीच करतोय ना आपण हे सगळं. जीवा तिथे काव्याला सांगतो की उलट तुला तर छान वाटायला हवं, किती प्रेमाने मी नाव ठेवलं आहे तुझं कविराज. काव्या तिथे जीवाला सक्त ताकीद देते की मी घरी असताना मला अजिबात फोन करायचा नाही. त्यावरती जीवा हट्टाला पेटतो. तो सांगतो की मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला कॉल करणार. परंतु काव्या चिडते आणि ती फोनच कट करून टाकते. जीवा विचार करतो की ही मुलगी अशी का आहे. तर तोचपर्यंत इकडे पार्थ ज्यावेळी स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतो परंतु त्याच्या कामामध्ये लक्षच लागत नसतं, कारण त्याला सतत नंदिनी आठवत असते. आणि पार्थ थोडासा अपसेटही होतो. विचार करतो की त्या मुलीचं नाव विचारायचंच राहून गेलं, कोण असेल ती. तर तोचपर्यंत इकडे नंदिनी फोनवरती असते. तर सुमनने तिला फोन केलेला असतो तिचे आभार मानण्यासाठी. तेव्हा नंदिनी पुन्हा क्रेडिट घेत नाही. ती उलट सांगते की अगं मी काय सांगते ते ऐक, उलट तुमच्या प्रेमाचा विजय झाला असंच मी म्हणेन. सुमन फोनवरती नंदिनीचे आभार मानत असते. पुन्हा पुन्हा आभार मानत असल्याने नंदिनी सांगते की बरं बाई ठीक आहे, तुझं थँक्यू घेतलं मी. त्यानंतर सुमन म्हणते की हो, आणि तुझ्या त्या मित्राला देखील थँक्यू बोला. नंदिनी विचार करते की मित्र, कोण माझा मित्र. तेव्हा सुमन सांगते की ते आपल्यासोबत होते ते. तेव्हा नंदिनीला हसू येतं. नंदिनी सांगते की सुमन, अगं ते माझे मित्र वगैरे नव्हते. खरं तर ना तू घातलेला घोळ ज्यावेळी मला कळला होता ना, नेमकं त्याच वेळेस मी जबरदस्ती त्यांच्या गाडीत जाऊन बसले होते. परंतु बरं झाला त्यांची ऐनवेळी आपल्याला मदत झाली. तेव्हा तिथे सुमन पार्थचं नाव विचारत असते, परंतु नंदिनीला त्याचं नाव माहिती नसल्याने ती फोनच ठेवून देते. फोन ठेवल्यानंतर नंदिनीला पार्थ आठवतो की ऐनवेळी येऊन तो तिची मदत करायला तयार झाला होता. त्याने कसलीही पर्वा न करता तार तोडून सुमनचा जीव वाचवण्यात नंदिनीची मदत केली होती. नंदिनीला खूपच वाईट वाटत असतं की एवढं त्याने मदत केली आणि साधं त्याचं नाव देखील मी नाही विचारू शकले. तर तोचपर्यंत तिकडे पार्थ देखील अस्वस्थ असतो. विचार करतो की ती मुलगी ना व्यक्ती म्हणून आवडली मला, कसलाही अभिवेश नाही आहे, अकांड तांडव करणारी नाही आहे, फक्त ठाम मत असणारी आणि ठाम आत्मविश्वास असणारी मुलगी. तर इकडे नंदिनी पार्थबद्दल विचार करते, चांगल्या कामामध्ये अनोळखी असून देखील मदत करणारे, काय असावं त्यांचं नाव. तेव्हा पार्थ देखील विचार करतो की काय असेल बरं त्या मुलीचं नाव. आता तीच हुरहुर माझ्या मनाला लागली आहे. दोघेही एकाच वेळी एकमेकांचा विचार करत असतात आणि दुसराही ते एकमेकांबद्दल विचार करतात की पुन्हा आमची भेट होऊ शकेल का. तेव्हा काहीही करून पार्थला नंदिनीसोबत भेटायचंच असतं. पहिल्या भेटीमध्येच नंदिनी त्याला खूप आवडलेली असते. तर काही वेळानंतर नंदिनी ज्यावेळी तिची कामामध्ये व्यस्त असते इतक्यातच आरुषी काव्या दोघेही पुन्हा वाद घालत तिच्या खोलीत आलेले असतात. तर नंदिनी त्या दोघींनाही विचारते की अरे काय झालंय, तुम्ही पुन्हा वाद का घालताय. तेव्हा तिथे काव्या आरुषीवरती चिडलेली असते. ती तिला विचारते की तू माझ्या पुस्तकांना हात का लावलास. आरुषी सांगते की काही नाही ताई, हिला ना अति करायची सवय आहे.
हिच्या स्टोरला हात लावला की आले अंगावरती, हिच्या बुक्सला हात लावला की आले अंगावरती. ही ना पक्की मांजर आहे मांजर, असं म्हटल्यानंतर काव्या देखील चिडते आणि पुन्हा त्या दोघे वाद घालायला लागतात. तेव्हा त्यांची भांडणं मिटवण्यासाठी पुन्हा नंदिनीला मध्यस्थी करावी लागते. दोघींनाही अडवते आणि ती विचारते की मला सांगा नक्की काय झालंय. चिडलेली काव्या सांगते की ताई, माझं UPSCचं पुस्तक हिने इस्त्री केलेल्या कपड्यांवरती ठेवलं होतं, असं कोण करतं. तेव्हा नंदिनीला हसू येत असतं. नंदिनी तिथे आरुषीला म्हणते की काय आरू, हा काय आगाऊपणा आहे. तेव्हा तिथे आरू साळसूदपणाचा आव आणते आणि ती सांगते की ताई, ही ना खोटं बोलते आहे. हे बघ, मी ना अजिबात तसं काही करत नाही. आणि त्यानंतर ती रूमभर पसरलेली जी पुस्तकं असतात ती एक एक करून आरू उचलते आणि सांगते की हिने जी अशी इकडे तिकडे पुस्तकं टाकलेली असतात ना, ती अशी पुस्तकं मी उचलते आणि गुपचूप ठेवून देते. तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते की ताई, ही खोटं बोलते आहे. नंदिनीला हसू येत असतं, परंतु त्या दोघींनाही ओरडणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर ती म्हणते की तुम्हा दोघींना ना मी फटके देणार आहे हा. आरू, हे बघ, ही सगळी कामं आहेत ना, तू आई सांगते ना म्हणून करतेस आणि आता ही सगळी कामं मीच करत होते. तेव्हा तिथे आरू अगदी लहान मुलांसारखी रुसते आणि ज्यावेळी ती रुसून बेडवरती बसते इतक्यातच काव्याला जीवाचा फोन आलेला असतो. आरुषी फोन हातात घेते आणि ती सांगते की जीविकाचा फोन आहे. काव्या घाबरते आणि पटकन पळत येऊन आरूच्या हातातील मोबाईल काढून घेते. तेव्हा नंदिनी विचारते की काव्या, अगं काय झालं, कोणाचा फोन आहे आणि जीविका आणि तुझं काय चाललेलं असतं ग सतत. तेव्हा काव्या घाबरलेली असते. नंदिनी हसून तिला विचारते की UPSC लेवलचा प्रश्न विचारलेला नाही आहे मी तुला, आणि चेहरा काय एवढा गौरवमोहरा झाला आहे, मला फक्त प्रश्नाचं उत्तर दे. आता काव्याचा चेहरा भीतीदायक वाटतो. तेव्हा ती विचारते की तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना. हा भाग इथे संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत पार्थसोबत जीवा दोघेही असतात. तेव्हा पार्थ नंदिनीचं खूप कौतुक करत असतो. तो सांगतो की परंतु त्या मुलीचं नाव विचारायचं राहून गेलं आणि चुकून जीवाच्या तोंडून निघून जातं की त्या मुलीचं नाव नंदिनी होतं. पार्थ तिथे त्याला विचारतो की परंतु तुला कसं माहिती. आता जीवा बरोबर अडकलेला असतो. तर त्याचनंतर दुसऱ्या दिवशी पार्थला काहीही करून नंदिनीला भेटायचं असतं. इतक्यातच नंदिनी ज्यावेळी पार्थला दिसते तेव्हा तो गाडीच्या खालती उतरतो आणि नंदिनीला पाहता क्षणी खूप खुश होतो. ज्यावेळी तो नंदिनीला हाक मारतो तेव्हा नंदिनी देखील पार्थला पाहून खूपच खुश झालेली असते. त्या दोघांची नियतीने पुन्हा भेट घडवून आणलेली असते. तर तोचपर्यंत इकडे रम्याने अगदी अख्खं कपाट भरून पार्थचे फोटो लावलेले असतात, कारण रम्या पार्थवरती खूप प्रेम